हॅलो फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फ्लावरची भजी करणार आहोत. पण फ्लावरच्या भजीला बेसन पीठ नाही वापरणार आहे आपण. हे बघा, हे कॉर्नफ्लॉर आहे. एक सपाट वाटी घेतली मी आणि फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ आहे. ह्यात मैदा बेसन पीठ काही वापरणार नाही आपण. चला तर मग मी हा फ्लावर चिरून घेते आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले. जरा 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या त्या फ्लावरला, म्हणजे थोडासा तो मऊ होतो. हे बघा, मी हा फ्लावर असा चिरून घेतला आहे. थोड्या दांड्यांसहित असा चिरायचा. आणि हे कॉर्नफ्लॉर आणि हे तांदूळाचं पीठ, त्यात मी हे बघा थोडासा ओवा आणि थोडे तीळ टाकले, जिरं टाकलं, थोडंसं हळद टाकली. आणि हा आपला घरातला मसाला नाही, हा तिखा लाल मसाला आहे, नुसती मिरची पावडर थोडासा टाकला. किंचितसा सोडा आणि मीठ टाकलं. आता हा फ्लावर मी ह्यात वाफवायला टाकते. 5 मिनटं वाफवू द्यायचं. तोपर्यंत आपण हे मिश्रण भिजवून घेऊ. कॉर्नफ्लॉर आणि तांदूळाचं पीठ जरासं वाफवून घेते, मग ते निथळून घ्यायचं आणि मग करू आपण. तोपर्यंत ते मी भिजवून घेते. असं एकसारखं करून घ्यायचं हे. इकडे हे शिजतंय. आपलं फ्लावर वाफवून घेतलंय. गॅस बंद करते मी. आणि हे बघा, हे इकडे हे मिश्रण मी भिजवून घेतले. हे बघा, समस्त भिजले. ह्यात मी किंचित थोडासा लाल रंग टाकते. हे बघा, रंग टाकल्यावर जरा हे असं दिसते. फ्लावर निथळून घेते मी. हे बघा, आता हे निथळून घेतलं आहे फ्लावर मी. थोडासा गार होऊ द्यायचा. आता हे आपण तळायला घेऊ. इकडे तेल पण तापले. तेल तापवून गॅस बारीक करून घेतला. कॉर्नफ्लॉरमुळे अगदी कुरकुरीत होतात ही भजी.
सगळे टाकून घेतल्यावर मग जरा गॅसमध्ये मध्ये मोठा करायचा. गॅस मोठा केला जरा. हे आपली भजी तळून झाली. रंग टाकल्यामुळे जरा जास्त लाल दिसते. कशी जरा वाटली वेगळ्या पद्धतीची भजी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही आपली भजी तयार.